जननी जानकी अतिशय प्रिय रुद्राणी जानकी ताके युगपद कमलमणा खलबल पावक ज्ञान घन जया बस ही शरचादर कुंद इंद्र समदय जय देव परणे करो कृपा नयन सिय राम में सब जगतारे करो प्रणाम जोरि जोगाने करो पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप नारायण तुलसी कृते सहित आए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय भाई सब संतन की जय स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो वासुदेवाय जानकी वल्लभो विजयते रामचरितमानस वर्णानामर्थ संघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याज्ञाविनान पश्यन्ते सिद्धा स्वान्तस्थमीश्वरं वन्दे बौद्धमयं नित्यं गुरु शङ्कररूपिणं यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्द्यते सीताराम गुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ वन्दे विशुद्धविज्ञानौ कविवरकपीश्वरौ उद्भवस्थिति संहारकारिणि दैशारिणि
सर्वश्रेयस्करी सीतां नतोऽहं रामवल्लभा यन्माया वशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादंशविभाति सकलं रज्जौ यथा हरभ्रमः यत्पादप्लवमेकमेवैभवाङ्गोदे स्थितिर्षावता वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरे नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसीर्गुणातगाथा भाषानिबन्धमतिमञ्जुलमातनोति। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं साधन आहे। असे सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा। पुन्हा योग पिंपळदला रामकथेचा आला बरं का पिंपळदकर। याचं एकमेव कारण आमच्या वारकऱ्याचं वैभव पूजनीय शिवराम बाबा, त्यांच्यावर पांडुरंगासारखी श्रद्धा असणारं पूर्ण पिंपळद गाव केलेला संकल्प पूर्तीस गेला। होते बहुत दिवस आर्त वागविले, आज अकस्मात फळदेव आले। जे मनात होतं पिंपळदकरांच्या त्याची आज पूर्तता झाली। सर्वांचं श्रद्धास्थान हनुमानजीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि विशेष शांती ब्रह्मांचे गुरुदेव पूजनीय मारुती बाबांच्याच हस्ते मारुती रायाची प्राणप्रतिष्ठा हे शिवराम बाबाचं डोकं आहे। त्या दिवशी पाटील वगैरे सगळे माझ्याकडे आले। कुठे केक, मला वाटतं केकत जळगावला कुठेतरी असे। म्हटलं ठीक आहे बाबा, आता शिवराम बाबाचं नाव सांगितल्यानंतर ते आमचं हायकोर्ट आहे। फक्त मी विनंती केली, माझ्या घरी सप्ताह असतो चैत्र वद्य पंचमी ते द्वादशी, आणि काला माझाच असतो। आमच्या निळोबाला माहिती आहे। बरोबर 700 किलोमीटर आहे माझं गाव इथून। 11ला काला पूर्ण केला, जेवण्यात वेळ जाईल म्हणून चपात्या गाडीत बांधल्या। हे नीट ऐका, बरोबर 7च तासात 700 किलोमीटर आलो। समृद्धीला आमची 180ला गाडी होती। यांना भीती वाटत होती, म्हटलं काही नाही, हनुमानजीसाठी चाललो आपण। 180 मी पाटलांनाही सांगितलं होतं, सहसा ढोक महाराजांची वेळ महाराष्ट्राला माहिती आहे। म्हटलं पहिल्या दिवशी 1 तास उशीर होईल मला। ते म्हणले चालेल बाबा, आपण 6 ते 9 करू पहिल्या दिवशी। उद्यापासून बरोबर 5 ते 8। तरी आजही अन्नदान आहेच। रामायण संपल्यावर हां शाबास, जमलं मग, त्याच्यात कसर ठेवायची नाही। सगळ्या परिसरात आपल्या पिंपळदचं नाव झालेलं आहे। कोणी इथून आजपर्यंत उपवासी गेला नाही आणि जाणारही नाही। पुढची पिढी सगळी संस्कार संपन्न आहे, तयार आहे। आणि हनुमानजींनी तुम्हाला पदर फाटेपर्यंत दिलेला आहे, हे लक्षात ठेवा। हां, काही कमी नाही, सगळे टाटा बिर्ला आहे। आज प्रथम दिवस, आनंदाचा दिवस। सगळ्या माझ्या माय बहिणी, उपस्थित सर्व श्रोतेगण,
अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थांनी केलं. काट कसर नाही, भागवा भागवी नाही, हे कधी पिंपळला जमलं नाही, आहे का नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं त्यांच्या गावच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर संपन्न हा सोहळा आहे. मंडप सुंदर आहे. तिकडून पाऊल टाकला की वाटतं कृष्णाच्या द्वारकेत आलो आपण, पिंपळ्यातला नाही. इतका सुंदर मंडप ज्याचा असेल त्यालाही धन्यवाद, आणि टाकून घेतला म्हणून ग्रामस्थांनाही धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टीम आहे, पण काट कसर करू नको, गाठ माझ्याशी आहे, ते पिंपळचा संबंध नाही आजपासून. तुलाही धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलं, दृष्ट लागेल असं. याचं एकमेव कारण आहे, शिवराम बाबासाठी आणि हनुमानजीसाठी अख्खं पिंपळत गाव गट तट हेवे दावे पक्षपात विसरून एका मायची लेकरं होऊन एकत्रित आलं, हे त्याचं उत्तर आहे. आणि परमार्थासाठी असाच एकोपा पिंपळकरांचा कायम राहावा, ही आमची हनुमानजीच्या चरणी प्रार्थना आहे. अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केल्याबद्दल धन्यवाद देतो, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही परिसरातून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं प्रथम दिवशी सौंदर्य वाढवलं, म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. फक्त ते लेकरं आता मोकळी जागा आहे, खेळतात, कोणीतरी एखादं तिकडे खूप सुंदर ग्राउंड मिळालं आणि त्यांना, थंडीची वेळ मस्त मजा करतात. त्या थोडं शांतता 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 असं सांगत जा त्यांना, कारण ते काही ऐकण्याचा विषय त्यांचा नाहीच. ते 10-5 एकत्रित आले की उड्या मारतात, मग लक्ष वक्त्याचं तिकडे जातं, प्रसंग तुटून जातो सांगण्याचा. तसंच उद्यापासून तर हे गावकरी सांगणार नाही, आता हे मला सांगावं लागेल. ज्या माऊलीला लहान लेकरू आहे, ज्या आजीच्या सोबत छोटासा नातू आलेला आहे, त्यांनी महिलांच्या मागे बसायचं. कारण तो नातू आहे, शेवटी त्याची तेवढी 3 तासाची क्षमता नाही. खूप जागा मागे शिल्लक आहे. लहान लेकरं घेऊन आलेल्या माऊल्यांनी लेकरू घेऊन मागं बसायचं उद्यापासून. आज प्रथम दिवस आहे, तरी 9 वाजता तुम्हाला मोकळं करतोच, अजिबात टेन्शन घेऊ नका. ज्या ग्रंथावर निरोबार आपल्याला बोलायचं आहे तो तुलसी रामायण सर्वांना माहिती आहे. याचे संबंधी नावं, संबंधी नाव कळतं ना. अरे संत ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून ज्ञानेश्वरी, रामदास स्वामीनं लिहिला म्हणून दासबोध, तसं तुलसीजीने लिहिलं म्हणून तुलसी रामायण. एक दुसरं एक सुंदर नाव आहे रामचरितमानस. कोणीतरी 1-2 जास्त लागेल आता हे, कारण लेकरं चांगलेच खेळायला सुटले. चोपदार, इथं काय खुर्चीवर काय काम आहे चोपदारचं, पार इथपर्यंत यायला लागले ते उड्या मारत. हे मला पुन्हा पुन्हा सांगायला लावू नका, लेकरं तुमचेच आहे. ते काय इथपर्यंत आलते ना, आता मी आधीच भविष्य सांगितलं होतं असं होणार आहे. एक सुंदर नाव आहे रामचरितमानस. रामाचं चरित्र योग्य श्रोता मिळेपर्यंत शिवजींनी आपल्या मनात ठेवलं आणि योग्य श्रोता पार्वती मिळाल्यानंतर प्रगट केलं, म्हणून ग्रंथाचं नाव आहे रामचरितमानस. दुसरं एक कारण आहे, मानस सरोवराची उपमा या ग्रंथाला दिली, पण मानस सरोवर उपमेला कमी पडलं. कारण मानस सरोवरामध्ये स्नानाला जावं लागतं, हे मानस भक्ताच्या घरी येतं. मानस सरोवरात पाणी, इथे सिद्ध संताची वाणी.
मानस सरोवरामध्ये विहार करणारे राजहंस, इथे आनंद उपभोगणारे परमहंस. मानस सरोवरामध्ये स्नान करताना अनवधानाने पाय घसरला तर बुडण्याची भीती आहे. इथे 7 दिवस जो बुडाला त्याचा बेडा पार आहे. म्हणून यथार्थ नाव आहे रामचरित मानस. आणि आपणाला 7 दिवस या ग्रंथावर बोलायचं आहे. पहिला प्रश्न आहे, असा कोण आमच्या देशात आहे ज्याला रामायण माहिती नाही? लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्णपणे कल्पना आहे. लहान मुलगा सुद्धा हे सगळे सांगू शकतो. मग तरी गरज काय? अरे आज खरोखर गरज रामायणाची आहे. देशामध्ये अखंडता टिकवायची असेल तर आधी आमचा महाराष्ट्र अखंड पाहिजे. महाराष्ट्रातली एकोपा टिकवण्यासाठी आमचा जिल्हा, जिल्ह्यातली एकता टिकण्यासाठी तालुका, तालुक्यातली एकी टिकण्यासाठी गाव, गावातली एकी टिकण्यासाठी आधी घरातली एकी पाहिजे. आणि घरातली एकी टिकण्यासाठी भावाचं भावावर प्रेम पाहिजे. आणि ते कसं असावं ह्याच्याकरता रामायण ऐकलं पाहिजे. शक्य नाही ना. आपण जे आता 7 दिवस ऐकणार आहोत हे सावत्र आहे, शक्य नाही. राम कौशल्याचा आहे, भरत कैकईचा आहे, लक्ष्मण सुमित्रेचा आहे. पण एकाच वाक्यात सांगतो, सख्या मातेचा संबंध तोडला सावत्र बंधूसाठी, याचं नाव रामायण आहे. जेव्हा कैकईला वाटलं निळोबाराय आता माझं कौतुक करेल माझा भरत, मामाच्या घरून भरत आल्यानंतर भरताने विचारलं, कहा कहो तात कहा सब माता, कहा सी राम लखन प्रिय भ्राता, मेरी भाभी जानकी कहा है मेरा भैया राम लखन, कहा मेरे पिताजी कहा है माँ. अरे बेटा बात तो पूरी बिगड़ गई थी लेकिन मंथरा साथ में थी करके सुधार डाली. कौन सी बात बिगड़ी थी? मंथरा साथ में थी, तुम्ही सुधार डाली. एकच वाईट झालं रे, तुझा बाप राज्याभिषेक बघायला नाही. माझा बाप राज्याभिषेक काय म्हणतेस काय तू? आणि मग सगळे सांगितलं, पूर्वीचे 2 वर एका वराने राज्य मागून घेतलं तुला, एका वराने वनवास 14 वर्षाचा रामाला, तो राम वनवासात गेला, त्यासोबत पत्नी सीता गेली, सीता सोबत लक्ष्मणही गेला. ते पोर शांत करा, ते काहीतरी असं करत. हां बस श्रोता पुढचा, हां बस त्याची क्षमता नाही आहे ती. तर नेमकं VIP मध्ये आला तोच. थोडं मागं बसवा आणि तुमच्या मागं बसवा. ते काय ऐकत नसतेच ते. हां बस आता वडील नसल्यामुळे पण ते हां असं, हां तो बाई यांच्या मागं एक ऐक आणि तसं तुम्ही पुढे येऊन जा थोडं. हां बस, कारण 2 तास कोणाकडे तरी पाहून सांगायचं आहे आणि ते खाली काडीनं काहीतरी लिहितं, त्यामुळे वक्त्याचा मूड जातो. बस हे लक्षात ठेवा. मंथरा साथ में थी करके सुधार डाली. कौन सी बात बिगड़ी थी अयोध्या में? तुझा राज्याभिषेक व्हायला बाप नाही. सगळे सांगावं लागलं. राम वनवासात गेला, सोबत सीता गेली, लक्ष्मण गेला आणि त्याच्या वियोगानं तुझा बाप मेला. हे सगळे ऐकलं. निळोबार आहे. तलवार उपसली, ही माय लेकराचं सांगतो. तलवार उपसली आईवर. कोणी? भरताने. बोल तू मागच्या जन्मातली कोण आहे? जपते कुमत कुमत जे ठैव खंड खंड भई हृदय नाही गयू, भरमागत बन भई नाही पीरा, गरेन जेव पडेनो किडा. तोंडात किडे नाही पडले का तुझ्या? जीभ नाही तुटली? मनाला पीडा नाही झाली पापीने? माझ्या भावाची मान खाली जाईल म्हणून तुझी मान तोडत नाही. ही मराठी नीट आहे का? आनंद होईल तुम्हाला. भावाची मान खाली जाईल म्हणून मान तोडत नाही. तलवार हातात आहे. माझा भाऊ 14 वर्षे वनवासात फिरणार आहे. साधू संत ऋषी मुनी वनवासात फिरणाऱ्या माझ्या भावाकडे बोट दाखवू दाखवू चर्चा करतील. हा राम. याच्या भरत नावाच्या भावानं आपली माय तलवारीनं मुंडकं तोडून मारली. हे जेव्हा माझा दादा ऐकल, ते ऐकून माझ्या भावाची मान लाजन खाली जाईल. भावाची मान 14 वर्षे खाली जाऊ नये म्हणून तुझी मान तोडत नाही पापीने. लक्षात ठेव, आजपासून तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही. संबंध तोडला.
सावत्र बंधूसाठी सख्या मायचा संबंध तोडला, याचं नाव रामायण आहे. लक्षात घ्या. हा, तुम्ही मैत्री जरूर करा, फक्त भावाला डावलून करू नका. याचं कारण भाऊ पैशानं मिळत नाही, मित्र पैशानं मिळतात. तुमच्याजवळ पैसे असले की टोळकंचं टोळकं एसटीच्या स्टँडवर गुटख्याच्या पुड्या चगळ्याला मागं पुढं. पैसे संपले की गेलंच टोळकं. जब पास तुम्हारे पैसे तो सब पूछते हैं कैसे. अपने भी पराये हो जाते, अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते हैं. बोलवायची गरज नाही, आपोआप टोळकं येतं. म्हणून पैशानं मित्र मिळतात राजा, भाऊ मिळत नाही. हा नेळोबा, तुला अनुभव आहे. आणि भावाचं प्रेम मित्र देऊ शकत नाही, ते एका मायेच्या पोटातून आलेले असतात. कुंभकर्ण युद्धाला आला, एकच मिनिट घेतो, आणि बिभीषणजीचा चेहरा उतरला. देख बिभीषण, अरे का तोंड उतरलं? तो युद्धाला आला, तो माझा भाऊ आहे. बरं मग तुमच्या हातून मरणार आहे. त्याचे सगळे अवगुण मला माहिती आहे. दुराचारी आहे, दारोडे आहे, मांस खाणार आहे, पण भाऊ आहे. हे नीट ऐका. काय म्हणणं काय तुझं? काही नाही. या जन्मीची शेवटची भावाची भेट घ्यायची मालक. जाओ, लढाईतलं सांगतो हे. बिभीषण पुढे येऊन उभा राहिला, धुंद झालेला कुंभ. कौन है भाई? मैं आपका भाई भैया. बिभीषण, अभी भी जिंदा है क्या रे? रामचंद्र ने अपना करके जिंदा हो, तुझे शर्म नहीं आती? किस बात की भैया? भाई भाई की भुजा होती है. हाँ, तो अपने भाई का त्याग करके तपस्वी के शिविर में गया है. तो धिक्कार है तेरा. भाई का नाता मालूम नाही? नातं चांगलं माहिती आहे दादा. मग का गेला तपस्व्याकडे? मी पारमार्थिक आहे, आणि माझ्या भजनाला विरोध करणारा भाऊ काय माय बापाचा सुद्धा त्याग करील दादा. एवढं ऐकलं आणि एवढा दुराचारी कुंभकर्ण बिभीषणाला कवटावून रडला. युद्धाच्या आधीच सांगतोय रण मैदानात. आणि रडू 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 कुंभकर्णाचे शब्द आहे, आपली या जन्मेची शेवटची भेट. धन्य धन्य ते धन्य बिभीषण, भयऊ तात निशित कुलभूषण, तू आमच्या राक्षस कुळाचा गौरव आहेस. मी येणार नव्हतो, दारू पाजली रे रावणानं, युद्धाला पाठवलं. बिभीषणा, सांग श्रीरामाला एका बाणात याला मारून टाका म्हणावं. आणि बिभीषणा, हा दादा, या जन्मीची शेवटची भेट. तू माझ्यापेक्षा लहान आहे. हा, जन्मभर दारू प्यालो, जन्मभर मांस खाल्लं, अर्ध्याच्या वर आयुष्य माझं झोपेत गेलं, आणि तू जन्मचा जन्म रात्रंदिवस आमच्या वाड्यात भजन केलं. तुझ्यासारख्या सत्पुरुष भावाला या दारुड्यानं काय सांगावं रे? पण एक विनंती आहे, तुझ्या देहात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत रामाचं भजन सोडू नको जा. याला म्हणता सला लेना भाई की चाहे बैर हो. हे बंधुप्रेम ऐकायचं आहे आपल्याला, मनोरंजन नाही, करमणूक नाही. आज प्रथम दिवस आहे. शिव पार्वती विवाहापर्यंतची कथा आज पूर्ण करायची आहे. अजून 5-6 दिवस पार काल्यापर्यंत आपलंच राज्य आहे. बरोबर आहे ना? हां, तेच म्हणतो मी. काय बदललं? कोणतंही कार्य, बापरे, बाबा आलेले दिसतात. बाबा, अरे कोणी? अरे आजच्या दिवस कशाला त्रास दिला भाऊ? 5-6 दिवस इथंच आहे ना आपण ना बाबा. कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेशाची मूर्ती बसवली. विठ्ठल रखमाई आहे, मी दर्शन करून आलो पहिलं जाऊन. हा, कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेशाला वंदन करण्याची पद्धत असल्यामुळे तोपर्यंत होऊन जाते. गाये गणपती गजवदन, गाये गणपती गज
बदन गाये गणपती गज वदन गाये गणपती गज वदन शंकर सुवन भवानी के नंदन शंकर सुवर्ण भवानी के नंदन शंकर सुवन भवानी के नंदन शंकर सुवर्ण भवानी के नंदन गाई गणपति गज वदन गाई गणपति गज वदन गाये गणपति गज वदन गाये गणपति गज वदन मागत तुलसी दास कर जोर भगत तुलसी दास कर जोर मागत तुलसी दास कर जोर भगत तुलसी दास कर जोर बसहु राम सिया मानस मोरे बसहु राम सिया मानस मोरे बसहु राम सिया मानस मोरे गाई गणपति गज वदन गाई गणपति गज वदन शंकर सुवर्ण भवानी के नंदन शंकर सुवर्ण भवानी के नंदन गाये गणपति जगवंदन गाये गणपति 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 आले बरं का बाबा. बाबा जमल का? बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता काय 1.5 तास आम्हालाही आज 9ला संपवायचं आहे. ता तुमच्या इच्छानं तब्येतीनुसार हा ना. पहिलं वंदन गणपतीला आहे. गणपती हा विघ्नहर्ता देव आहे. नाहीतर ज्या घरात गणपती आपण तिथल्या वाहनाचा विचार करा बरं है ना. एखाद्या घरामध्ये 4 भाऊ असेल तर आवडीनुसार फटफट्या घेतात. मोटरसायकल, मोठा बुलेट, 2 नंबरची राजदूत, 3 नंबर हिरो होंडा, धाकटाई सुझुकी. तो प्रकार गणपती बाप्पाच्या घरात आहे. गणपतीच्या पप्पाचा बैल, मम्मीचा वाघ, भैयाचा मोर आणि याचा उंदीर. बस इथून डोकं चालवा. हे जमते का मोटरसायकलीचं तरी? नेहमी महादेवाचा बैलावर पार्वतीचा वाघ टपला. कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला आणि शंकररावच्या गळ्यातला साप गणपतरावच्या उंदरावर. लेका जिथं मोटरसायकलीचं पटत नाही. मांडीवर पार्वती, डोक्यावर गंगा, मस्तकात उष्णता, माथ्यावर शीतलता. एवढे विरोधाभासी धर्म शिवाच्या घरात असून घर सुरळीत का चाललं याचं उत्तर रिंग मास्टर गणपती आहे. कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेशाला वंदन करण्याची पद्धत आहे. मग तमाशा असो, कीर्तनकार, कादंबरी लिहिणारा असो, ज्ञानेश्वरी, शेतकरी असो की व्यापारी, प्रत्येकाने पहिलं वंदन. तुम्ही तमाशा पाहिलेला आहे ना उत्तमराव? अरे पाव लागते. नाही तसं नाही राहत ते. ऐकून घ्या तुम्ही. यात्रा असली म्हणजे त्या मंडळात माळकऱ्यालाही सहभागी व्हावं लागते.
आणि मग त्यांचा पहिला गण असतो डफावर थाप टाकून ताला स्वरात रात्रभर उठू देत नाही ते. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवाजी राजाचे करतो गुणगान. ते म्हणतील हेच चालू द्या, ते गोड ना गोड वाटत. एकदा डफावर थाप टाकली का त्यांचा पहिला गण असतो. ओम नमो तुमोरेश्वरा गिरज भुवरा पिता शंकरा रीतीच्यावरा दावगा पाव तुझ्या चरणी आमुचा भाव. मग गवळण, मग कादंबरी लिहिणारा असू द्या अथवा ज्ञानाचे राजे ज्ञानेश्वर महाराज असले तरी पहिलं वंदन ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू. या डयानं तुलसीदासजी पहिलं वंदन गणपतीला, नंतर सरस्वतीला, सीतारामाला, शिव पार्वतीला, गुरुदेवाला, समस्त सृष्टीला. तुलसीचा नियम आहे बिनु सत्संग हरिकथा म्हणून प्रयागासारखं तीर्थक्षेत्र निवडलं जिथे भारद्वाजजीचा निवास आहे. दर महिन्याचा माघ मेळा दरवर्षी त्या निमित्ताने साधू संत एकत्रित येतात. शास्त्रचर्चा, ज्ञानाचं आदान प्रदान, सत्संगन. पूर्णाहुतीच्या दिवशी भारद्वाजजीला भेटून सगळे साधू संत जातात. यावर्षी पूर्णाहुतीचा दिवस सगळे महात्मे भारद्वाजजीला भेटायला येतात. एक संत शेवटी आले, भारद्वाजजी खाली उतरले. त्या संताला आपल्या आसनावर बसवलं, स्वतः खाली बसले. ज्यांना आसनावरती बसवलं ते याज्ञवल्क्य आहे, खाली बसतात ते भारद्वाजजी आहे. आणि म्हणाले बहुत सालों से यहाँ रहता हूँ बाबा, कितने माघ मेले देखे, शास्त्र चर्चा, सत्संग, ज्ञान का आदान प्रदान, लेकिन मेरा संशय गया नहीं. नाथ एक संशय बड़ मोरे, करगत ये वेद तत्व सब तोरे. उतनी कथा मैंने पूरा संसार जानता है बाबा, एक राम उदेश कुमारा, तिनक विद संसारा, नारी बिरध कलई अपारा, भयो रोशन रावण मारा. लेकिन क्या वो वही राम है क्या जिसका सुमरन बनारस में शंकर जी करते हैं, दूसरा कोई राम है? नाथ एक संशय बड़ मोरे. याज्ञवल्क्य हंसले, भारद्वाज आपको राम कथा की पूरी जानकारी है तो भी अज्ञान के भांति सवाल पूछ रहे, तो मैं आपको नहीं मेरी वाणी पवित्र करने के लिए कथा सुनाता हूँ. ऐसे ही संशय की न भवानी. जसा तुम्ही मला प्रश्न विचारला असाच एकदा पार्वती आईनं महादेवाला प्रश्न विचारला होता आणि महादेवाने जी कथा पार्वती आईला सांगितली तसाचा तसा संवाद मी आपल्याला सांगणार आहे. आपण लक्षपूर्वक श्रवण केला. भारद्वाजजी एकदा त्रेतायुगात एक बार त्रेतायुग एक बार त्रेतायुग एक बार त्रेतायुग माए, एक बार त्रेतायुग माए. शंभु गए बजर सिपाही, शंभु गए बजर सिपाही, शंभु गए कुंभजरी सिपाही, शंभु गए कुंभजरी सिपाही. संग सती जग जननी भवानी, संग सते जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी, संग सते जग जननी भवानी. ऋषि अखिलेश्वर जानी, तुझे ऋषि अखिलेश्वर जानी, ऋषि अखिलेश्वर जानी. तुझे ऋषि अखिलेश्वर जानी. एक बार त्रेतायुग माए, शंभु गए बजर सिपाही, एक बार त्रेतायुग माए, शंभु गए कुंभजरी सिपाही. याज्ञवल्क्य म्हणतात भारद्वाजी एकदा त्रेतायुगामध्ये भगवान शंकरजी आणि सती रामायण ऐकण्यासाठी महाराष्ट्रात येतात. हे नीट ऐका.
तेव्हा अगस्ती मुनीचा चातुर्मास मनमाडच्या जवळच्या अनकाई किल्ल्यावर, आणि तिथं शंकरजी आणि सती रामायण ऐकण्यासाठी. एकटे महादेवराव नाही, सोबत सती आहे. तेव्हापासून ही पद्धत पडलेली आहे, कथा दोघांना ऐकावी. आज चुकून एकटा महादेव आला असेल तर उद्या त्यानं पार्वती सोबत घेऊन येणे. जर परस्परे आज पार्वती आली असेल तर तिनं 4:45ला कुलूप लावून शंकरला पुढं घालून आणणे. उद्या, आजचं जाऊ द्या, उद्याचं सांगतो. याचं कारण आहे, पतीनं पुण्य केलं तर पत्नीला मिळतं, पण पत्नीनं पुण्य केलं तर पतीला मिळत नाही. पत्नीनं पाप केलं तर पतीला नाही भोगावं लागत, मग पतीनं पाप केलं तर पत्नीला भोगावंच लागतं. कारण त्याग माता भगिनींचा आहे. पुरुष मंडळी बाता मारू नका, तुमच्या समोर सांगतो, एवढा त्याग जगात नाही कोणाचा जेवढा माऊल्यांचा आहे. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, ज्या बापानं लालन पालन केलं, ज्या भावासोबत खेळली, ज्या बहिणीसोबत खेळली, हे 25 वर्षाचं रक्ताचं नातं, हे वेळेवर येतं बासिंगवालं कोण्या गावचं. या अनोळखी बासिंगवाल्यासाठी 25 वर्षाचं रक्ताचं नातं एकाच मिनिटात तोडते. नुसतं नातं तोडत नाही, त्याला सांगते, मायबापाने हा माझा देह जन्माला घातला असला तरी याच्यावर अधिकार तुझा, याला प्रेमानं सांभाळ, नाहीतर सासरी गेल्यावर रॉकेल ओतून पेटव, तुला वाटल ते. दिली तिलांजली कुळे नाम रूपासी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. एवढा त्याग आहे. आणि म्हणून पतीच्या पुण्याईत पत्नीचा हक्क आहे, पत्नीच्या पुण्याईत नाही. मग रामायणाला, बरं का उत्तमराव, तुम्हाला नाही लागून दोघंही आले, रामायणाला जर पती आला आणि पत्नी जर सिनेमा पाहायला गेली, होतं काय, याचं रामायणातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं, तिचं थिएटरमधलं अर्ध बाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये म्हणून दोघं येत जा. संग सती जगजननी भवानी. सती आणि शंकरजी अगस्ती मुनीकडे आले. अगस्ती मुनीला नमस्कार केला. अगस्ती मुनीनंच यांना आधी नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर महादेवजीला वाटलं, बापरे केवढी वक्त्यात नम्रता आहे, आपण ज्याच्याकडे कथा ऐकायला तो नमस्कार करतो, वक्ता केवढा नम्रता आहे. पण सतीनं डोकं चालवलं, ज्याच्याकडे कथा ऐकायला ते लागलं पाया पडायला. काय कथा सांगणार आहे हिचं डोकं. मी सांगितली होती गंमत तुम्हाला, कृती एक तरी अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आंब्या झाडाच्या सावलीत दुपारी ब्राह्मण बसला, एक भाजीपाल्याचा व्यापारी आणि एक पहिलवान काहीतरी पाखरं कुजबूज करत होती. दुपारची वेळ सावलीत. ब्राह्मण म्हणला, लेका झोपा काढता काढत नुसते, अरे पाखरं भजनं करतात, लेका माणसारखे माणसं झोपा काढतात, की पाखरं भजनं करतात. हा काय म्हणतात ते काय मला ऐकू येतं. अहो म्हणतात काय, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. भाजीपाल्यावाला म्हणला, तसं नाही म्हणत ब्राह्मण बुवा ते पाखरं. मग आलू भेंडी अद्रक याचा हात गाडा, याच्या डोक्यात दुसरं काय राहील. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी. पैलवान उठला, तसं नाही म्हणत होते ते. मग दंड बैठका कसरत काय म्हणतं हे कोणालाच माहिती नाही, आपलं डोकं. मी का सांगतो, नमस्कार केला कोणी, अगस्तीजीनी. सतीनं अर्थ लावला, केवढा घाबरला. महादेवाने अर्थ लावला, केवढी नम्रता. लक्षपूर्वक कथा ऐकली शंकरानं, सतीचं लक्ष लागलं नाही. हा ना, जमत नाही बात आहे. कथा श्रवणानंतर हे वय वाढत चालले, पण गोळी वाढत चालली. कथा श्रवणानंतर बरं का, आता तुम्ही तिघही तिथं बसत जाता रोज का, उद्या नाही. कथा श्रवणानंतर हाच परिसर आहे जिथे हा इतिहास घडला. सीता चोरीला गेली, शोधार्थ राम लक्ष्मण, आणि कथा श्रवण करून अनकाई किल्ल्याकडून येतात शिवसती. शंकराला वाटलं, बापरे काय योग आहे, ज्याची कथा आपण
श्रवण केली तो इष्टदेव राम दर्शन द्यायला पुढं आहे. जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे, ती इथंही डोकं चालवल की आमचाही बुवा बिघडला, ते कोण्या गावाचं बायकोसाठी रडतं ना, आमचा मिस्टर त्याला देव बाप्पा समजून पाया पडतो असं वाटल म्हणून इच्छा असून महादेवाला दर्शन घेता आलं नाही. इथं मोठे मोठे महादेव घाबरतात बरं का. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर घर में आया तो बेगी बिल्ली बन जाता है. बाहेर बघा, बाजूला व्हा बाजूला व्हा बाजूला व्हा, साहेब आले साहेब आले साहेब आले. साहेब घरी आले की म्याव, काही नाही करत साहेब. हे महादेव तुमचं चांगलं असेल, महादेवाच सांगतो. खूप दूरपर्यंत आले, अष्टसात्विक भाव प्रगट झाले, आनंद आवरेना, नेत्राला धारा लागल्या, अंग रोमांचित, कंठ दाटून आला आणि त्या दिशेनं पाहून हात जोडून महादेवाच्या मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो जय हो जय हो. आता नाही सतीला राहवलं, अहो खोई हुई चीज ढूंढ रहा. और आप महादेव बड़ा देव सब देवन के बाबा 3-3 बार कहते हो सच्चिदानंद घन परमात्मा, सच्चिदानंद घन परमात्मा. वो कौन है? जासु कथा कुंभ ऋषिका, जासु कथा कुंभ ऋषिका, भगति दास में मुनि सुना, भगति दास में मुनि सुना. जस कथा कुंभ ऋषिका, जस कथा कुंभ ऋषिका, भगति दास में मुनि सुनाए, भगति दास में मुनि सुनाए. सोई मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा. सेवक जाई सदा मुनि धीरा, सेवत जाए सदा मुनि धीरा, सेवक जाई सदा मुनि धीरा, सेवत जाए सदा मुनि धीरा. जासु कथा कुंभ ऋषिका, जासु कथा कुंभ ऋषिका, भगति दास में मुनि सुना, भगति दास में मुनि सुना. जस कथा जासु कथा कुंभ ऋषिका, जस कथा जासु कथा कुंभ ऋषिका, भगति दास में मुनि सुनाए, भगति दास में मुनि सुनाए. कौन है? अरे जासू कथा कुंभदृची गाई भगती जासूमय मुनी सुनाई, सोयम इष्टदेव रघुवीरा. आपण ज्याची कथा अगस्त्य मुनिकडे श्रवण केली ते माझं इष्टदैवत राम. राम हाँ मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्त्य जी तो बताते थे प्रवचन में कि राम ब्रह्म है. हाँ देवी, अगर ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा, वियोगी ब्रह्म कैसे? जर ते ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली बायको कोणी चोरून नेली, बस झाडं कवटाळत. अरे जो तुम्हारे मन अति संदेव तौकी न जाय परीक्षा लेऊ. त्याचा जर संशय तर जाणं परीक्षा घ्यायला. तुम्ही मी वडात झाडा सावली बसतो. आणि मग सती रामचंद्राची परीक्षा घ्यायला निघाल्या, पण सती मातेने विचार केला परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. आता हा राम सीतेसाठी रडतो, आपण सीता होऊन जावं.
खरंच देव असल मला ओळखल, आणि सामान्य माणूस असेल तर पळत येईल आणि हात धरून रडल, जानकी कितने दिन से रो रहा था तू का गई थी. आणि म्हणून सती सीता झाली. सीतेच्या वेशात रामचंद्राकडे, रामचंद्रानं ओळखलं ही जगन्माता सती आहे, सीतेच्या रूपात आलेली आहे, पण हिला म्हणावं काय. माते म्हणावं, सीता होऊन आली. सीते म्हणावं तर जगन्माता सती आहे. ते शिवाजी राजाच्या पोवाड्यात आहे असं एक. पाठ आहे तुम्हाला, उगाच टावकारले. गोंधळी म्हणावं गळी जबरदस्त आहे, नाही म्हणावं वेश गोंधळांचा आहे. राम राम कुठं आला, तुळजापुरा उठ, बस तसलं. सीते म्हणावं जगन्माता आहे, माते म्हणावं तर सीतेच्या रूपात आहे. कारण रामाचे शंकरासोबत न शंकराचे रामासोबत 3 संबंध आहे. सखा स्वामी सेवक, राम शंकराचे सखा, राम शंकराचे स्वामी, राम शंकराचे सेवक. शंकर रामाचे सखा, शंकर रामाचे स्वामी, शंकर रामाचे सेवक. एकमेकाचे मालक, एकमेकाचे भक्त आणि एकमेकाचे मित्र. आता इथे सगळी आमची वारकरी मंडळी बसलेली आहे. नेहमी रामचंद्रजी ओम नमः शिवायचा जप करतात आणि भगवान शंकर हात वर करा, हात वर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ये बात पिंपळत घोलपाचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम भजन करा मोठे मोठे लोक. श्रीरामजींनी ओळखलं, मातेही म्हटलं नाही, सीतेही म्हटलं नाही, नमस्कार केला. मेरे पिता शंकर जी का है. बार आईस्क्रीम झालं सतीचं. सतीच्या लक्षात आलं बाबानं ओळखलं मला, फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव घेतलं. घाबरून गेली, भयभीत झाली. डोळे मिटले उघडले तर राम लक्ष्मण सीता तिघं दिसतात, पण डोळे मिटले उघडले. राम सीता सिंहासनावर तेच करतात, सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले उघडले, राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. आता भयभीत झालेली सती महादेवाकडे आली. महादेवानं ओळखलं ही माझी आई होऊन गेली, हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक लागणार आहे. इकडे शंकरजी अडचणीत आहे, म्हणून संबंध मनोमन प्रतिज्ञा केली. कैलासावरती आले. डाव्या भागाला बसायचं नेहमीच सतीचं आसन होतं, ते स्वतः महादेवाने उचलून समोर मांडलं, सांगितलं सामने बैठो. याला कृतीतून त्याग म्हणतात. लक्षात आलं सतीच्या डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला, म्हणजे पत्नीत्वाचा त्याग झाला. आणि मग महादेवजीला समाधी लागली. त्या समाधी काळामध्ये एक घटना घडली. प्रजापती पद दक्ष राजाला प्राप्त झालं. पद आणि मद हे शब्द जवळजवळच आहे. पचा म करायला फार खर्च येत नाही. पच्या डाव्या कोपऱ्याला शून्य लावा की लगेच त्याचा म होतो. त्या शून्याला अहंकार म्हणतात. पद वाईट नसतात, पदाचा अहंकार वाईट असतो. आणि जेव्हा व्यक्ती पदाचा अहंकार धारण करतो त्याचं रूपांतर मदात होत असतं. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. ब्रह्मसभेमध्ये एक दिवस दक्ष राजे आले. असा नियम आहे, ब्रह्मसभेमध्ये प्रजापती आले की सर्वांनी उठायचं. 33 करोड देवतांनी उभं राहायचं, ब्रह्मदेवाने, विष्णूने, महादेवाने, सर्वांनी उभं राहायचं. तो मान आहे त्या पदाचा. तुम्हाला माहिती आहे हे आपलं काय चालू आहे, ब्रह्मसभा. विधानसभा माहिती आहे ना तुम्हाला, लोकसभाही माहिती आहे. हां बस तसंच आहे हे. अरे विधानसभा तुम्ही पहा, साधी व्यक्ती होती एकदा, धोतर, नेहरू सदरा, टोपी, जॅकेट न चष्मा, हरिभाऊजी बागडे विधानसभा अध्यक्ष बसून असायचे. आणि आमच्या गावचा देवेंद्र महाराज शर्टिंग करून पण उभं राहूनच बोलणार. प्लीज प्लीज नाही, बाकीच्याच आहे, बसा खाली, 2 मिनिट बसा खाली. बसावं लागतं मुख्यमंत्र्याला, कारण ते पद आहे. तर काय महत्त्व असतं यात तुम्हाला माहिती आहे. लोकसभा अध्यक्षाची निवड झाली ते आपण पाहिलं टी व्हीला. कोण, बालयोगी.
ते निवड झाल्यावर त्यांच्या आसनापर्यंत बसवायला दोघं असतात. एका भागाला विरोधी पक्ष नेता, एका भागाला पंतप्रधान. मधून चालतो तो. निवड झाली जाहीर की सिंहासनापर्यंत पोहोचवायचं दोघांनी. एका भागाला सोनिया गांधी होते हात जोडून, एका भागाला अटल बिहारी वाजपेयीजी, आणि मध्ये बालयोगी हे लोकसभा अध्यक्ष. आपलं काय चाललं? आपलं विधानसभा नाही, ब्रह्मसभा. हा मग जमलं. ब्रह्मसभेचे अध्यक्ष झाले कोण? प्रजापती पद मिळालं दक्ष राजाला. आणि आल्यानंतर सर्वांनी उभं राहायचा हा नियम होता. जसे दक्ष राजे प्रजापती होऊन आले, सर्व देवता उभे राहिले, पण तिघ बसूनच होते, ब्रह्म विष्णू महेश. पहिलं लक्ष ब्रह्मदेवाकडे गेलं. वाईट वाटलं नाही का? ब्रह्मदेव माझा बाप आहे, नाही मुलाचा सन्मान करणार. शेजारी लक्ष गेलं तर विष्णू दिसले. म्हणले हे तर बापाचा बाप आहे, आजा लागतोय माझा, नाही नातवाचा सन्मान करणार. पण शेजारी लक्ष गेलं तर महादेवराव. त्यांच्याकडे दैवताच्या दृष्टीनं नाही पाहिलं, नात्याच्या संबंधानं पाहिलं. जावाई आहे, सासरा आहे मी त्याचा, मुलगी दिली याला काय तकलीफ होती उभं राहायला. आणि जे बोलायला सुरुवात केली, मरकट लोचन, माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या. मुलगी देऊन पश्चाताप झाला. बैलावर बसून फिरतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, बिना कपड्याचा राहतो, स्मशानात राहतो. पण महादेवरावनं खाली मान घातली. सासऱ्याला एका शब्दानं प्रतिउत्तर केलं नाही. यात नवल नाही. घरी आल्यावर सुद्धा सतीला सांगितलं नाही तुझा बाप असं बोलला ऑफिसमध्ये उत्तमराव. हे प्रकरण 2025 मधलं असतं. ऑफिसमध्ये येऊन जर सासरा जावयाला बोलला असता माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, काय झालं असतं? सासऱ्याचा राग ऑफिस सुटल्यावर, हा पुढचं कळलं तुम्हाला, घरी आल्या आल्या मंडईवर निघला असता. सुटकेस भर, सामान भर तुझं, कुठं जायचं आहे? तुझ्या बापाच्या घरी नेऊन देतो. काय झालं? काय झालं? ऑफिसमध्ये येऊन बोलला बाप तुझा. पण महादेवरावनं हे सतीजवळ सांगितलं नाही. एवढी सहनशीलता. पुढे दक्ष राजानं यज्ञाचं आयोजन केलं, सर्वांना निमंत्रण दिली. फक्त दोघाला निमंत्रण नाही, जावयाला आणि लेकीला, सतीला आणि शिवाला. सर्व देवता येतात. भोजनाचे कार्यक्रम संपले की दक्ष राजाला भेटून झाले की जेवण. आता स्वर्गाला कैलास मार्गे नाही विमान. कैलास मार्गेच का? याचं कारण आहे, कैलास मार्गे विमानं गेली म्हणजे जावयाला लेकीला कळल की आमच्या पप्पाकडून आंब्याचा रस खाऊन लोक येतात, आम्हालाच निमंत्रण नाही. ही बिमारी पूर्वीपासून आहे, अजूनही गावगाड्यात ते चालतं. महादेवरावला माहिती असते शेजारच्या सीतारामजीला नामदेवरावचं निमंत्रण नाही, हे चांगलं माहिती आहे. पण महादेवराव जेवायला जाताना मुकाट्यानं जात नाही. शेजारच्या सीतारामजीला आवाज देतो, चला सीतारामजी. नामदेवरावकडे हापूस आंब्याचा रस, तुझ घेणं खाऊन. 3 पिढ्या थोबाड पाहत नाही आम्ही. एकमेकाचं कुलप लावून जाणं, घरादार भीक लागली का आम्हाला, बस तो प्रकार. कैलास मार्गे विमानं गेल्यावर सतीचं लक्ष गेलं. विमानातल्यांना विचारलं, कुठनं येत आहे तुम्ही? तुमच्या बापाकडून. काय? फार मोठा यज्ञ. सगळे आले पण तुम्ही आणि शंकरराव नाही. झालं यांचं काम. झालं. सती महादेवाकडे आली. आता परस्परे कार्यक्रम कसा ढकलावा हे महिला मातांना शिकवायची गरज नाही. त्यांचा कोण स्पेशल तास घेतंय कोणास माहीत. ते शब्द त्यांनीच वापरावे. त्यावेळेला अचूक शब्द फेकतात. सतीचं सांगतो, का काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. सासऱ्याकडे, हिच्या बापाकडे नाही का? ढकलायचा आहे ना कार्यक्रम, हे यांनाच माहिती आहे कसा शब्द वापरावा कोणत्या वेळेला. तुमच्या माझ्या पप्पाकडे नाही म्हटलं, हे नीट आहे का? मग तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे, हे लोक जेवण करून तिथूनच येतात. मग तुला काय वाटतं? तुझा बाप कार्यव्यापानं निमंत्रण द्यायचं विसरलं असं वाटतं का तुला? हे तू पुरस्कार निमंत्रण आहे तुला मला का? आज सांगतो, तुझ्या बापाचा अपमान करायचा उद्देश नव्हता. बसलो तो ब्रह्मसभेत, ध्यानस्थ बसलो होतो. आल्यानंतर तुझा बाप, मी उठलो नाही तो वाटसा बोलला, माकडाच्या डोळ्याच्या आणि भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला. अरे म्हणून निमंत्रण नाही तुला आणि मला. निमंत्रणाशिवाय जाऊ नये. निमंत्रण असलं तरी जाऊ नये. निमंत्रणाची वाट पाहू नये. निमंत्रण असलं तरी जाऊ नये अशी काही ठिकाणं आहे, ते सांगण्याची गरज नाही. निमंत्रणाची वाट पाहू नये. कथा कीर्तनाला का हो, पिंपळत घोलपाजन मोठा कार्यक्रम राव, 7 दिवस रामायण, कुरेकर बाबाचं कीर्तन, शेवटी कालान, रोजचा भंडारा, तुम्ही एकही दिवस नाही आले.
आम्ही कसं यावं का? आम्हाला कुठं निमंत्रण दिलं पिंपळकरांनी? असं पिंपळकराच्या नातवाचं बारसं होतं का? तुला निमंत्रण द्यायचं रे का? कोरोना झालता तेव्हा नाशिकचा डॉक्टर तुझ्याकडे यायचा का तू गाडी घेऊन पळायचा? खरं सांग. व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरा, तसं आपुल्या परिहारा लागून या. इथे निमंत्रणाची वाट पाहायची नाही. पण लग्नाला मात्र निमंत्रणाशिवाय जाऊ नये. काही काही माणसं धाडच करतात का रे दुपारच्या जेवणाचं काय मंगल कार्यालय निमंत्रण नाही, नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे आले का? मुलीकडच्यानं विचारलं मुलाकडचे. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं. तुळशीच्या लग्नापासून जून महिना संपेपर्यंत 7 महिने 2च शब्दावर जेवतं बाहेर. मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुला. एकदा मंगल कार्यालयात पंगत बसलं जेवायला. आला पंक्तीचा मालक, अनोळखी चेहरा पाहिला. कुठल्या आपण? खाली मान घातले. ए खाली मान घाले. कुठले तुम्ही? मी का? हा मुलीकडचा. काय नाही गडबड झाली. मुलाकडचा. उठ 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 उठ. का म्हणतोस? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे लेका. मुलीकडचं मुलाकडचं. उठ. अरे म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. महादेवजी सांगतात सतीला, पण 4 ठिकाणं अशी आहे निमंत्रणाशिवाय जाता येतं. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला, आणि माय बापाच्या घरी पुत्राला. कोण सांगतायत? शंकरजी सतीला. मित्राच्या मुलीचं लग्न आहे. मित्र निमंत्रण द्यायचं विसरला, पण मित्राला कळालं तर अक्षरा टाकायला जरूर जावं. आपल्या गुरु महाराजच्या घरी काही कार्य आहे, गुरुदेवानं निमंत्रण द्यायचं विसरले असेल गुरुजी, पण शिष्याला कळालं बिना निमंत्रणी जावं. पिंपळ्यातला भगवत कार्य चालू आहे, भक्ताला कळालं बिना निमंत्रणी जावं. आणि मायबापाच्या घरी काही कार्य आहे, निमंत्रण द्यायचं मायबाप विसरले, मुलाला कळालं तर बिना निमंत्रणी जावं म्हटल्याबरोबर सती तू उभीच झाली. तीच म्हणते ना मी माझ्याच पप्पाकडे ना, निमंत्रणाची गरजच काय? मग 8 वाजता महादेवरावच्या लक्षात आलं, काळजी करू नका बरोबर मी शुद्धीवर आहे. 8 वाजता लक्षात आलं की कायदा आपल्याकडेच फिरला. म्हणून 2 शिवगण सज्जे केले आणि 2 शिवगणासमवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई
भवन जब गई भवानी. राजा दक्षाने सक्त ताकीद केलेली. लक्षात ठेवा, माझा जावाई शंकरराव मानी पुरुष आहे, निमंत्रणाशिवाय येणार नाही माझ्या यज्ञात. पण माझी मुलगी सती येण्याची शक्यता आहे. जर सती मंडपात आली, तिचा जो सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. म्हणून सती मंडपात आली तरी बापाच्या भीतीनं कोणी तिच्यासोबत बोलत नाही. बहिणी पण जरा टिंगल टवाळी करू लागल्या. श्रीमंत घरात दिलेल्या बहिणी होत्या. सती काय चालत आली का बैलावर बसून? ते काय इंडिका आहे का? तुझ्या मिस्टरच्या डोक्यावर जर पाणी पडायला थांबलं का? पडतंय पाणी. पुन्हा एक बहीण आली. कपडे घालतो का? असाच फिरतो अजून. पुन्हा एक आली. सध्या कोणत्या कंपनीचं पावडर लावतो? पुन्हा बंगला बांधला का तिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी. याला म्हणतात भगिनी मिली बहुत मुसका आता, पण सादर भली मिली एक माता. सतीच्या आईचं नाव प्रसूती. आई प्रेमानं भेटली. प्रेम त्याला म्हणतात ज्याच्यात भय नसते, आणि भय असेल तर समजायचं ते प्रेमच नसते. असं एकच पात्र जगात आहे, त्याचं नाव माता आहे. निर्भय प्रेम करणारं पात्र, निर्भय. अरे लेकरू आडवा आलं, गडबडा तुम्ही माऊली दवाखान्यात लोळते ना, तेव्हा डॉक्टर धर्मसंकटात येतात. मावशी, मी डॉक्टर असलो तरी मला अंतकरण आहे, मला आई आहे. पण धर्मसंकट असं आहे, तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढतो, आणि बाळ पाहिजे असेल तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. वेळ कमी, बोला काय करू. त्यावेळेला ती मावशी तुळशीची माळ दाखवते गळ्यातली डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, माझी आजी वारकरीण होती. ज्ञानोबा तुकाराम झेंडा खांद्यावर टाकला की त्र्यंबकेश्वर, आळंदीन, पंढरपूर. संस्कार आम्हाला. 12 दिवसाचं लेकरू झालं की आजी तुळशीची माळ घालायची. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, आजीनं माळ घातली तुळशीची. आजी मेली हो डॉक्टर, पण तिची आठवण आली. तुम्ही विचारता म्हणून सांगते. माझ्या आजीची, या तुळशीच्या माळेची आणि माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते, मी मेली तरी चालल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवा. याला म्हणतात प्रेम. जिला मरणाचं भय वाटत नाही ते एकच पात्र, तिचं नाव माता. म्हणून सादर भली मिली एक माता. आई मोठ्या प्रेमानं भेटली, प्रसूती. मी माऊल्यांना विचारतो, खरं सांगा तुम्ही, खरं बोलायचं, माहेरचा आनंद कधी असतो? माहेर गरीब का श्रीमंत याच्यावर नाही, माय मेली का जिवंत. अरे का आनंद माहेरचा त्याच्यावर आहे, वयावरही नाही. 60 वर्षाची मुलगी आणि तिकडे निळोबाराय 85ची माय. इकडे गरीब परिवार, तिकडे गरीब झोपडपट्टीत, ते हे झोपडपट्टीत मोलमजुरी करणार. पण आजारी पडली माय, 2 दिवस झाले कॉटवर पडू नाही, काही खात नाही, पाणी पित नाही. एकच वाक्य, काही नको, कोणीतरी जा, माझ्या ताईला आणा, तिच्या तोंडावरून एकदा हात फिरवून डोळे भरून पाहू द्या, आणि मग मला प्राण सोडायचा. 2 दिवस झाले, निरोप आला. आता ही गरीब बिचारी डोक्यावर शिदोरीन चालली होती कामाला. अहो निरोप आहे, 2 दिवस झाले तुमची माय पडू नाही, काय खात नाही, तुमच्यात जीव गुंतला म्हणती, तोंडावरून हात फिरवायचा आणि मग मरायचं म्हणती. तिला वाटलं आता काय करावं, मजुरी जावं तर मजुरी पडते, संध्याकाळी चूल पेटत नाही. पूर्वीचा काळ कसा होता, त्या दिवसाच्या मजुरीचे पैसे त्याच दिवस पुरत नव्हते. न जावं तर पिकलं पान आहे, तरी गेलीच त्या दिवशी कामाला निळोबार आहे. दुपारची त्या महिला भाकरी खातात ना बांधावर बसून, हिनं विषय काढला, हिला काही जेवण जाईना, आई दिसायची. काय करू, निरोप आला, 2 दिवस झाले म्हणे पडू नाही, काही खात नाही, माझ्या तोंडावरून हात फिरून मरायचं म्हणते म्हणे. जावं तर मजुरी पडते, चूल पेटत नाही, न जावं तर पिकलं पान गळून पडणार आहे. त्या गरीब महिला सल्ला देतात, हात धुवून लागलं दारिद्र्य आपल्या गरीबाच्या माग, मरेपर्यंत संपणार आहे काय मजुरी, पण माय भेटेल का पुन्हा? जा 2 दिवस पाणी पिऊन राहा, पण जा आईला भेटून ये, तिलाही पटतं. दुसऱ्या दिवशी तुटक्या नाळ्याची पिशवी 2 भाकरी मायसाठी बांधून घेतल्या, तशीच निघाली. 60 वर्षाची मुलगी 85ची माय. मी आनंद सांगतो. काळी पिवळी पकडली, मग टेम्पो पकडला, ऑटो पकडला, नंतर एसटी पकडली. वैशाख महिना, एसटी दुपारी 2 वाजता हिच्या माहेरपासून 2 किलोमीटर स्टॉप, तिथं थांबली. हे उतरली, घाई आईला भेटायची घाई झाली, डबल बेल झाली. एसटी निघून गेल्यावर हिच्या लक्षात आलं चपला बाकड्या खाली राहिल्या.
बसा गुरुजी, तुम्ही कसं काय इकडे? ओके. हा ना, नवल झालं मला त्याच्या. निघाली. डांबरी रोड तापला, पायाला फोडं आले, कंटाळ सर, फोडं फुटले, पाय रक्ताळले, डाग ऑइल पेंट सारखे डांबरी रोडला. दुपारचे 2, लक्ष नाही तिला, फक्त माय. अंगणात येऊन उभी राहिली 60 वर्षाची मुलगी. नातू खेळत होता, तो आला. 2-3 दिवस झाले होते माय बोलत नव्हती. त्यानं कान, आत्या आली, आत्या. मरायच्या मार्गी लागलेल्या पाण्यावर पाणी होतं, माशावर पाणी ओतलं म्हणजे अवस्था. ताडकन उठली म्हातारी. 2 दिवस उठली नव्हती. ताडकन उठली, बाहेर झोकांड्या खात कुडाचा आधार घेऊन गाठीचं लुगडं, केसाच्या झिंज्या उडत होत्या आणि लटलट मान हलती, मुखात नाही, दात सुरकुत्या पडलेली, दोरीनं चष्मा बांधलेली. लक्षात आली ना म्हातारी. माझी ताई आली म्हणती का ग? आली आई. कुठं आहे ग? अंगणात उभी आहे. आणि तिथंच थांब. तो विधी असतो एक माहेरचा. घरात गेली, दुर्डीतल्या भाकरीचे 2 तुकडे तांब्याभर पाणी. लेकी पुढं आली, 1 तुकडा डावीकडे फेकला, 1 तुकडा उजवीकडे फेकला. तोंडावरून हात फिरून कडा बोटं मोडून माय म्हणली, तुझ्यातच जीव गुंतला होता बेटा, आता सुखानं मरते भी. हा आनंद. आणि मग बहिणीच्या लक्षात येतं, 6 महिने झाले माय मेली, एकदा भावाच्या भेटीला यावं बहीण येते. भाऊ फिरायला गेलेला असतो. संध्याकाळची वेळ, वहिनी चित्रहार पाहते आणि भावाच्या दरवाजात पिशवी घेऊन उभी. 5 मिनिट, 10 मिनिट, 11व्या मिनिटाला बहीण एकटी रडती का? तिला 6 महिन्यापूर्वी मरण पावलेल्या मायची आठवण येते. पांडुरंगा, 10 मिनिट झाले भिकारींसारखी दारात उभी आहे, माझी पिशवी घ्यायला कोणी नाही. आज माझी माय असती, कावरी बावरी होऊन आली असती, पिशवी घेतली असती, तोंडावरून हात फिरून कडा बोटं मोडून म्हणली असती, सुखाची राय बेटा. हा आनंद तोपर्यंत. मी का सांगतो हे? सादर भली मिली एक माता. जरी दक्षराजानं कायदा केला होता तरी घाबरली नाही आई. कडकडून बिलगली. माय लेकी भेटल्या. सतीनं पाहिलं शिवाला स्थान पूजेचं नाही. सतीनं ठरवलं, जो माझा पिता शंकराला मानत नाही त्याच्यापासून झालेला देहही मी ठेवणार नाही, असं काही योग अग्नितनू जारा. सती जळून भस्म झाली. सतीची मर्तनाची इच्छा होती जन्मोजन्मी शंकरपती मिळावे. और तुलसी जी कहते वासना पुनर्जन्म का कारण होता है, जन्म घेने लागे वासनेच्या संगे. तीच सती पुढे हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. नाम पार्वती तनुपाई. इकडे भगवान शंकराला कळालं. ते सती जळून भस्म झाली. जटा आपटल्या. वीरभद्र नामक गण प्रकट झाला. भूतावेळताचा क्षणा सज्ज करून वीरभद्राने सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. सकल सुरण विधिवत फल देना. आता शंकरजी बैरागी झाले. एकटेच आहे. एक लक्षात ठेवा, पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची 2 चाकं असतात. चाक एक गाड्याचं मोडलं की गाड्याची प्रतिष्ठा गेली. मग एक चाकवाला गाडा वाड्यापुढे उभा, फुपाटा बसलेला, गावची मोकाट कुत्री रात्रभर त्या. एकच चाक मोडलं तर गाड्याची चव जाते. तसं पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची 2 चाकं आहे. इथे जेवढे लक्ष्मी नारायण येऊन बसले, आमची हनुमानजीच्या चरणी प्रार्थना राहील, मारुती राया शेवटच्या श्वासापर्यंत हे दोन्ही चाकं असेच राहू द्या. नंतर महत्त्व कळतं. अरे पत्नी हे केवळ पत्नी नसते, तिच्या वेगवेगळ्या भूमिका आहे. संकट काळामध्ये खंबीरपणे पतीच्या मागे उभे राहते तेव्हा मंत्र्याची भूमिका, सेवा करते तेव्हा दासीची भूमिका, पती राजाला जेवायला घालते तेव्हा माय असते. हे वेगवेगळे संबंध पहा. नाही तर तिला माहीत आहे पती 8 दिवस झाले जेवण अर्ध्यावर आलं, रोज सावकार येतो, हेलपाटा घालतो, पती झोपतसुद्धा नाही. आज तर जेवलेच नाही, रात्रीचे झोपले नाही. सकाळी पती उठला आणि गोठ्यात गेला. हिचं लक्षच होतं. तरात चालत गेली. त्यानं काहीतरी खिशात घातलं. निळोबार आहे. काय घातलं खिशात? काही नाही.
अहो खिशात काय घातलं म्हणते मी? काही नाही म्हणतो मी. काय घातलं खिशात? हिनंच हात घातला आणि खिशातली वस्तू बाहेर काढली, ती रोगोरची बाटली. काय करता? आत्महत्या. का? सावकार आलत काल. उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर म्हणला सावकार, नाही तर जोड्यानं थोबाड फोडील म्हणला. माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, मी निर्णय रात्रीच घेतला, त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा गोठ्यात जाऊन रोगोर पिऊन जीवन यात्रा संपवावी. शपथ आहे माझी तुम्हाला, मी अख्ख्या पिंपळची मोलकरीण होईल, धुंडी भांडी करील, लाज लज्जा सोडील, त्या सावकाराचे पैसे मी फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. अशा वेळेला खंबीरपणे उभी राहते पतीच्या मागे, तेव्हा मंत्र्याची भूमिका असते. कार्यशु मंत्री. जेव्हा पतीची सेवा करते तेव्हा दासी आहे. ते महत्त्व नंतर कळतं. आजारी पडला, पत्नी मरण पावलेली आहे, आजारी पडला, कंबर दुखती, बहिणीला म्हणू शकत नाही झेंडू बाम लावून दे, सुनला म्हणू शकत नाही, ती लाजल, मुलगी लाजल, पण पत्नी असेल तर आतून कडी लावल, पती राजाची देवासारखी सेवा करेल. ही करणेशु दासी. आणि जेवण घालते ना कंटाळसर, तिला माहीत आहे पतीच्या आवडीनिवडी, ते सगळे पदार्थ करून ताटात वाढून ताट पतिदेवाच्या पुढे ठेवून पुन्हा पदार्थाचे भांडे घेऊन ताटापुढे बसते. आग्रह करू करू आग्रह करू पोटभर जेवायला घालते. तेव्हा ती पत्नी नाही, आईची भूमिका आहे. मी का सांगितलं हे? सती जळून भस्म झाल्यावर बैरागी झाले, एकटे शंकरच. मन लागत नाही, डोळे मिटून ध्यानस्थ बसतात, कुठे नामचिंतन करतात. आता इकडे कथा घड्याळप्रमाणे करू आजच्या दिवस. इकडे कथा. पार्वती श्रद्धा आहे, श्रद्धा वाढत चाललेली आहे. आणि एकदा श्रद्धा वाढली, संताला बोलवावं लागत नाही. म्हणून हिमालयाकडे एक संत आले. नारायण. येऊन कळलं तुम्हाला कोण आले. नारदाचं पूजन केलं, नारदाला बसायला दिलं, आणि नारदाच्या पुढे हिमालयानं आपली मुलगी पार्वती आणून बसवली. माझी कन्या पार्वती, हिचं भविष्य सांगा. अतिशय सुलक्षणी कन्या आहे. उमा, अंबिका, भवानी अशी वेगवेगळी नावं हिला आहे. हिचं नामचिंतन करणाऱ्या मावल्यासुद्धा पती धर्माचं पालन करतील. पण एक 4-2 गुण वाईट आहे. वाईट म्हणजे कोणत्याही ज्योतिष्यकाराचं ठरलंय कंटाळ सर, पहिला हात हातात घेतला, एकदम चांगली सुरुवात करते. महाराष्ट्र फिरतो पाटील, असा हात नाही बघितला. पाटील खुश, पाटलाला वाटलं आपला स्पेशलच हात केला ब्रह्म. विशेष काय? विशेष तुम्ही कोणाच्याही कामात धावून जाता, तुमच्या कामात कोणी येत नाही. हे कधीच कुठं जात नाही. तुमच्या दारातून कोणी विनमुख जात नाही. भिकारी मेला तर यानं तुकडा वाढला नाही. पण पटण्यासारखं 4-2 विघ्न मागेच्या वर्षी येऊन गेले. आता पुढच्या 6 महिन्यात एक विघ्न येणार आहे, त्याकरता शांती करावी लागणार आहे. 21,000चा खर्च आहे. हे शेवटी तसं सुरू केलं. सुलक्षणी कन्या आहे, चांगलं आहे. हिचे नामचिंतन महिलासुद्धा प्रधानाचं पालन करतील. अतिशय सुलक्षणी कन्या आहे. पण एक 4-2 गुण वाईट सांगा ना काय आहे. हिला जो पती मिळणार आहे, अहो ते तर महत्त्वाचं आहे. सांगा. त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला माय नाही, त्याला बाप नाही, त्याला बहीण नाही, भाऊ नाही, त्याला शत्रू नाही, त्याला मित्र, त्याच्या अंगावर कपडा नाही. सांगा, हे जावयाचं वर्णन बरं वाटेल का? जोगी जटिल अकाम नग्न अमंगल वेश, असं पती ये मिळही. हस्त अशी रेश. थोडीशी दक्षिणा वाढून घ्या महाराज, पण जरा बदलून सांगा. अरे लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. म्हणून हस्त असे रेश, या रेषेप्रमाणे मी सांगितलं. तिला तपाला जावं लागेल. दुसऱ्या दिवशी परवानगी मिळाली. माता पार्वती तपश्चर्या, खरं तर तपश्चर्या माता पार्वतीची झाली.
खडतर तपश्चर्या. इकडे भगवान शंकरजींनी सप्तर्षींना पार्वतीची परीक्षा घ्यायला पाठवलं. सप्तर्षी येतात. कशा करता बसले इथे? शंकर पती मिळावे म्हणून. त्यापेक्षा विष्णूला पती करा. देखो सप्तर्षि जी तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. सप्तर्षि खूट झाले. हम परीक्षा लेने आए थे देवी. कल तुम्हारे पिता हिमालय बुलाने आए तो हट छोड़ के घर चले जाना. दुसऱ्या दिवशी हिमालय येतात. सतीला घेऊन येतात. पार्वतीला घेऊन येतात. आता इकडे सप्तर्षी आले. महादेवाला सांगू लागले, वो तो कहती है तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. हे ऐकता ऐकताच महादेवाला समाधी लागली. सप्तर्षी निघून गेले. आणि त्या समाधी काळात एक घटना घडली. तारकासूर नावाचा दैत्य मातला आणि त्यानं सगळ्या देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली. सर्व देवता भगवान विष्णूकडे येतात. भगवान विष्णू म्हणाले, तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. सध्या शंकरराव समाधीस्थ आहे. आधी त्यांची समाधी भंग करावी लागणार, मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार, मग त्यांचं लग्न होणार, मग त्यांना मुलगा होणार आणि मग तो मुलगा जवान होणार आणि मग त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 9 वाजेपर्यंतच घडणार. अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाही. आता समाधी भंग करणे, महादेवाची समाधी भंग करण्याच्या उद्देशानं कामदेवाला पाचारण केलं. कामदेवानं पाऊल ठेवल्याबरोबर वातावरण बदललं. वसंत ऋतूचं आगमन, फुलानं सुंगारलेल्या वेली ज्याच्यावर भुंगे गुंजाराव करतात, मयुराचं नृत्य, हरण उड्या मारतात, कोकी पक्षाचं गायन, निर्मळ पाण्याचे झरे, पाऊल ठेवल्याबरोबरचा हा परिणाम. एकत्रित येऊ लागले. कामातुर भावणे, वृक्षाच्या वेली वृक्षाला बिलगू लागल्या. कामातुर भावणे, नद्या वाहू लागल्या सागराकडे. कामातुर भावणे, सचेतन करनी पशु पक्षी नभ जल तल चारी, भये काम बस समय विसारी. मदन यंद व्याकुल सब लोका, निस्तिन नयवलो कई भोगा. देव तनुज नर किन्नर ब्याला, प्रेत पिशाच भूत बैताला, इनके दसान कयु बखानी, सदा काम के चेहरे जानी. सिद्ध विरक्त महामुनि जोगी, देवी काम बस भयो योगी. सभी पर प्रभाव लेकिन शिवजी पर नहीं. तो कामदेव ने नृत्यांगनाओं को बुलाया, बाजे बजाने वाले को बुलाया, गंधर्व लोगों को बुलाया. बजाओ.
गजर हे गंधर्व गार आहे. बाजाई तहल पखावत वीणा नृत्य करे अप्सरा प्रवीणा. हे पुराण काळापासून वाद्य आहे, पखवाज आणि वीणा. तबला नाही, पखवाज बाजरा. कोई असर नहीं, गुस्सा आया कामदेव को, गुस्से में आकर बंद करो. चले जाओ, तुम्ही थांबा अजून 2 तारखेपर्यंत पाऊस. मग आम्रवृक्षाच्या दाट पाल्याच्या फांदीत कामदेव लपून बसला. पुष्पाचा धनुष्य बाण सज्ज केला. बाण सुटला. महादेवजीच्या वक्षस्थळावरून आदळल्याबरोबर महादेवाची समाधी भंग झाली. सफेद नेत्रवाले शिवजी लाल नेत्रवाले हो गए. कौन है समाधी भंग करने वाला? आणि दृष्टी स्थिर झाली. कामदेवावर 3रा नेत्र उघडला आणि 3ऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळून भस्म केला. 3ऱ्याच्या नेत्राच्या द्वारा का नंबर 3रा कामाचा धर्म अर्थ काम आणि मोक्ष म्हणून 3ऱ्या क्रमांकाचा काम जाळला 3ऱ्या नेत्राच्या द्वारा. दुसरं एक कारण आहे, नेत्र हे कामाचं द्वार आहे. ज्या द्वारातून काम प्रवेश करतो त्या द्वाराच्या द्वारा जाळला. काम जळून भस्म झाल्यावर कामदेवाची पत्नी रती उतरल्या चेहऱ्यानं कभी गंगा कहे स्मशान बने, कभी गंगा कहे स्मशान बने. बिन मानव ये करती घोरती बिन मानव ये करती घोरती बिन मानव ये करती रति बिन राश रति बिन गाश रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन सन रति बिन सुन होय होय को. रति बिन राजा रति बिन गाज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन सन रति बिन गुण होय गति को. उतरल्या चेहऱ्यानं रती भगवान शंकरजीकडे. शंकरजी म्हणा, रती आजपासून तुझा पती बिना शरीराचा असेल, पण द्वापार युगात कृष्णपुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल. रती निघून गेली. महादेवाने कामाला जाळल्या जटा विखुरल्या. सगळ्या देवतांनी लाईन लावली. अरे कतार में खड़े क्यों देवता लोग? बस उदासीनता छाई बाबा स्वर्ग में, किसी की शादी बनती नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं, बराती बनने का मौका आता नहीं. महादेवजी मनातून हसत होते. म्हणले हे असं पर्याय बोलते. असं नाही म्हणत बाबा, तारकासूरचा त्रास आहे, तुम्ही लग्न करा आणि तुम्हाला मुलगा होईल, मग त्याच्यापासून तारकासूर मरल, मग आम्ही सुखी होऊ, असं बोलत नाही. मग गोटी मार्गे चालू आहे. असं करा तसं करा, मग तिथं नाचायला भेटत नाही, कोणाचं लग्न होत नाही, वराती. शिवजी हंसने लगे, बोले मुझे राम भद्र जी की आज्ञा है, करके विवाह करूंगा. आनंद झाला सर्वांना. सर्व तयारीला लागले. शृंगी म्हणाले, मालक लग्न तुमचं आहे आणि हे पाहावर कसे कांजीचे कपडे आणि टोप्या घालून, तुम्ही करा ना तयारी. मग नवरदेवाची तयारी. एक शिवगण पळत गेला, मोठाचा मोठा साप आणला, करकचून जटेला बांधला. दुसऱ्यानं मोठा साप आणला, तो गळ्यात घालून दिला. एकानं 2 छोटे छोटे साप ब्रेसलेट सारखे मनगटात बांधून दिले. एकानं 2 इंगळ्या जातीचे विंचू ते कानात उलटे टांगले कुंडलासारखे. एकानं त्रिशूळ हातात दिला. एकानं सर्वांगाला भस्म लावून दिलं.
बरं का निरोबर आहे. काही नाही एक विनंती केली, मालक काय आम्ही म्हणत नाही तुम्हाला नाशिकला जाऊन सफारी शिवा, मग फक्त प्रार्थना आहे कमरेला काहीतरी गुंडाळ्या, कारण नवरदेव तुम्ही आहे. मैं वैसा ठीक हूँ दुनिया जानते दिगंबर. म्हणलं मग अशा रूपात जर तुमच्यासोबत आला तर सासूरवाडीला आम्हाला बुंदी नाही खाता येत, लाता खाऊनच यावं लागेल. अरे दुनिया जानते मेरा असली रूप क्या है, दिक अंबर यस्से सहा इति दिगांबरहा, दिशा हेच आहे वस्त्र ज्याचे असा जो तो इति निकम बाबा. दिक अंबर नकल नाही चलेगी. एकदा असंच झालं कंटाळ सर, ते लक्ष्मी आणि विष्णू येणार आहे पार्वती माता म्हणल्या आपल्याकडे उद्या सकाळी 8:30ला. मग काय सामानाच नाही, सामान तर रेलचेल आहे आपल्याकडे. मग काय म्हणणं काय, काही नाही मी म्हणत नाही तुम्हाला काय, फक्त लंगोटी लावा. ती लक्ष्मी येणार आहे ना विष्णूसोबत. घरी बरं आहे हे, पण ते लक्ष्मी लंगोटी कशी काय लावणार, करगोटा सुद्धा नाही. ते सगळे करते मी, परवानगी द्या. परवानगी देतो, लंगोटी लाव, पण टिकेल याची गॅरंटी सांगत नाही. लक्ष्मी म्हणले आता पार्वती म्हणली मला काय करायचं आहे, कांदा पोहेन चहा पाणी होऊन वापस गेले तोपर्यंत टिकली बस झालं. हो तोपर्यंतची शाश्वत देत नाही. नाही टिकल टिकल. मग करगोटा सापाचा, पार्वती आईनं सापाचा करगोटा बांधला कंटाळसर आणि असं फडकं लावून लंगोटी लावली. महादेवरावनं पार्वती विष्णू लक्ष्मीच्या स्वागताला गेटवर उभे. 8:30ला झाले पण बुलेटवर. पितांबर सेला कैचा गगनी झळकला, गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला. पाडाय सर्वांना बुलेट गाडी. पितांबर सेला कैचा गगनी झळकला, कैचा गगनी झळकला, गरुडावरी बैसोडी, गरुडावरी बैसोडी माझा कैवारी आला. आणि हे स्वागत आला पुढं. नीट ऐका कंटाळ सर, तुमचं लक्ष आहे. करगोट्याचं लक्ष गरुडाकडे गेलं. पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. करगोटा सापाचा. करगोटा म्हणला बापरे हे तर गरुड आहे, मालकाला रजेचा अर्ज करावा. मालक चष्मा पुसून ते अर्ज वाचतील, मग आम्हाला रजा मिळेल. तोपर्यंत ठेवतं का एकच उपाय बापा, मालकाला माहिती न करता पळून जाणे. गेला खरगोटा. पाहता काय माझ्याकडे पडली लंगोटी. पार्वतीचा चेहरा उतरला. तुला आधी सांगितलं होतं टिकेल याची गॅरंटी नाही. तसं इथे सगळे शिवगण विनंती, तुम्ही नवरदेव आहे काहीतरी करा. शेवटी वाघाचं कातडं गुंडाळ्याची परवानगी मिळाली. जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात हे बैलावर, बाकीच्यांच्या गळ्यात लॉकेट, यांच्या गळ्यात साप, बाकीच्यांच्या हातात तलवारी, यांच्या हातात त्रिशूळ, आणि बाकीचे हळद लावतात हे भस्म. उत्तमराव हे नीट ऐका, तुम्ही बाहेर गेले त्याच्यातून पण तरी ऐकाच. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेव बैलावर का. बैल हे धर्माचं स्वरूप आहे. धर्माला 4 पाय आहे, बैलालाही 4च आहे. सत्य, तप, दया आणि दान. अरे याच्यात तर अख्खं रामायण आहे. कैकेयीनं वाटप कसा केला, धर्मरूपी बैलाच्या 4 पायाचा वाटप केला. सत्य लावलं दशरथाकडे, तप लावलं रामाकडे, दया स्वतःकडे, दान भरताकडे. याच्यात अख्खं रामायण आलं. खरं बोला, वचन दिलेलं आहे मला. रघुकुल रीत यही चली आई, सत्य ढकललं मिस्टरकडे. 14 वर्ष राम बनवासी, तप रामाकडे. मुझ पर दया करो, दया स्वतःकडे. आणि माझ्या भरताला राज्याचं दान करा, दान भरताला, दया कैकेयीला, तप रामाला, आणि सत्य राजाला. अरे झालं ना, सत्य, तप, दया, दान. धर्माचे 4 पाय आहे. महादेवजी म्हणतात धर्म बैलाच्या रूपात आहे आणि पृथ्वी गायीच्या रूपात. माझी स्वारी अधर्मावर नाही, धर्मावर आहे. महादेवजींना बाकीच्यांच्या गळ्यात लॉकेट, तुमच्या गळ्यात साप, संपत्ती जरूर बाळगा,
पण अपेक्षेपेक्षा अति बाळगलीत विपत्तीहून दंश केल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणून लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात जर लग्न झाल्यावर पती पत्नी गेले तर मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे. येताना वापस येताना लक्ष्मीनारायणाचं दर्शन करून पत्नी पतीला म्हणत असते, काय चमकत होतं लक्ष्मीच्या गळ्यात, काय अहो लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी, काय चमकत होतं, काय अहो लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी, काय चमकत होतं, काय 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 करता का बैऱ्यावर घेता, लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय चमकत, हां ते होय ते लॉकेट होतं लॉकेट, तेच म्हणते ना मी, काही पैसे माझ्याकडे आहे, काही पप्पाकडून बोलवते आणि पुढच्या पगारातले निमे द्या आणि तसं लॉकेट मला करून द्या. हा घोटाळा लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात होण्याची शक्यता आहे. पण केवढंही प्रेम उत्तमराव नवरा बायकोचं असलं तरी महादेवाचं दर्शन करून वापस येताना बायको म्हणणार नाही नवऱ्याला, त्या बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या, त्याच्या गळ्यातलं घरात निघू द्या, पुरं घर बाहेर येतं रस्त्यावर. हे पदावून दुनिया में के सब दुल्हा हल्दी लगा के निकलते बाबा, आप भस्म लगा के क्यों निकले. शिवजी बोले मुझे दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने काया नहीं तेरी नहीं काया नहीं 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 तेरे नहीं तेरे काया नहीं तेरे नहीं मत कर मेरी काया मत कर मेरे मेरे या मत कर काया मत कर मेरे मेरे नहीं तेरी नहीं तेरी नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरे नहीं तेरे काया नहीं तेरे नहीं तेरे तो दो दिन की जिंदगानी दो दिन की जिंदगानी दो दिन की जिंदगानी दो दिन की जिंदगानी जैसा पत्थर ऊपर पानी जैसा पत्थर ऊपर पानी तो होगी रे कुर्बानी काया नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी मत कर मेरे मेरे काया मत कर मेरे मेरे काया नहीं तेरे नहीं तेरे नहीं तेरे सर्वात पुढे देवता. शृंगी म्हणाले मालक काय लग्न तुमचं काय या लोकांचं, माझं आहे, हे पुढं चालले ना आपण मागं जाऊ दे ना. का ज्यांना धर्मशाळा बुक करायच्या त्यांना पुढं जाऊ दे. आपण अरे आपली प्रत्येक गावात व्यवस्था, असं कोणतं गाव आहे जो मशानभूमी नाही, गाव हे धर्मशाळेवाले पुढं. सिंग म्हणाले मालक आपला समाज कमी असल्यामुळे देवता दबाव टाकतात,
बरं, मग समाज वाढला पाहिजे. किती आता 20 मिनिट कमी आहे. ठीक आहे. दुनिया भर में जितने स्मशान है, शंकर जी के समाज पाता तुम्हें. उस स्मशान में जितने भूत पिशाच रहते हैं सभी को मंत्र शक्ति द्वारा 9 बजे तक बुला लाओ पिंपळत. जगातल्या स्मशानातल्या भूतांना निमंत्रण. चलो मालिक की शादी है. शिवाय अनुशासन सुनित भयाए प्रभु पद जल दसी सदिन नाये. नाना बाहन नाना बेचा बेस शिव समाज निज देखा. कौमुख हीन मुख नमुख काबू बिनु पद कर कौ बहु पद बाबू. विपुल नयन कौ नयन दीना. निष्ठ पुष्ट कौ अतितन खीना. सगळ्या भूतांचं येणं झालं. सर्वांनी जय जयकार केला. नमः पार्वती पते हर 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 महादेव. त्या भूताकडे पाहलं. देवता म्हणले आत्ता पार्टी शोभली रे. आत्तापर्यंत का एकमेकाला शोभत नव्हतो आपण. का बैलवाला नवरदेव आणि पितांबरवाले देव. आता आता जमलं भूताची वरात आणि बैलवाला नवरदेव. सर्वात पुढे देवता. वेळ कमी असली तरी 5 मिनिट हात वर करा. फोटोग्राफर स्टेजवर येऊन काढा. आता थोडे हात घे. सर्वाणी चलो शिवजी के साथ बराती बनकर हिमालय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमस् हर हर भोले. ओम नमः शिवाय. हातवर हातवर. नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. भगवान त्र्यंबकेश्वर का दरबार है. नमः शिवाय. शिव नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. शिव नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. शिव नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. हर हर. सर्वांनी म्हणायचं. सर्वांनी लाजायचं नाही. हा शाबास. ओम नमः शिवाय. जसं येईल तसं म्हणा. नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. रामेश्वराय. शिवरामेश्वराय. हर हर भोले. नमः शिवाय. रामेश्वराय. शिव रामेश्वराय. हर हर भोले. नमः शिवाय. सोमेश्वर.
शाबा हात वर थोडा आहे आता हात. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय. शिवाय अरे नमः शिवाय हर हर शिवाय. सर्वात पुढे देवता आणि देवतांच्या मध्ये सर्वात पुढे विष्णू भगवान. आणि भगवान विष्णूकडे पाहिलं लोकांनी आणि विचारलं, आप दुल्हा राजा? कारण राजस सकुमार मदनाचा पुतळा कोण? विष्णू. आप दुल्हा राजा? नहीं भाई, तो बराती हूं. नाचने लग गए हिमालय वाले. तो बोले बराती इतने सुंदर है तो दुल्हा कितना सुंदर होगा. विष्णु बोले आधा घंटा रुको, त्र्यंबकेश्वर तो आया है बैल वाला, बहुत प्यारा है. या पार्टीचं स्वागत झालं बरं का. आता महादेवरावची पार्टी. भूत बेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. भूत बेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. गज चर्मरा ग्रांबर कंठी शुभेवास क्यार. गज चर्मरा ग्रांबर कंठी शुभेवास क्यार. भूत बेताळ नाचते हर्षयुक्त उमापते. भूत बेताळ नाचते हर्षयुक्त उमापते. गज चर्मरा ग्रांबर कंठी शोभेवास क्यार. गज चर्मरा ग्रांबर कंठी शोभेवास क्यार. गज चर्मरा ग्रांबर कंठी शुभेवास क्यार. गज चर्मरा ग्रांबर कंठी शोभेवास क्यार. गज चर्मरा ग्रांबर कंठी शुभेवास क्यार. गज चर्मरा ग्रांबर कंठी शोभेवास क्यार. गज चर्मरा ग्रांबर कंठी शुभेवास क्यार. गज चर्मरा ग्रांबर कंठी शुभेवास क्यार. गज चर्मरा ग्रांबर कंठी शुभेवास क्यार. कंठी शुभेवास क्यार. कंठी शुभेवास क्यार. लहान लेकरं सर्वात पुढं होते. त्यांना वरात नवरदेव पाहिलं, आपल्या आपल्या घरी गेले. डैडी मम्मी दरवाज़ा लगाओ, अंदर से ताला भी, बाहर मत जाओ. ज़्यादा पुण्य किया वो गांव में बचेगा माँ. दूल्हा नहीं यमराज आया अपने गांव में. पुऱ्या गावात चर्चा, घर घर बात अशी लरकन कही. सासूबाई आरती घेऊन ओवाळायला जावई बापूला. मैना नाव, पार्वतीची आई. सोन्याची आरती सोन्याच्या फुलवातीनं आरती ओवाळण्यासाठी सासूबाई आल्या. आरतीचा हात जावयाच्या गळ्यापर्यंत गेला आणि आरती सहित पडली सासू. अजून लग्न लागायचंच आहे, नीट ऐका. महादेवानी जरसुंगी, ह्या कोण आहे? सासूबाई, तुमच्या सासूबाई. काय झालं? पडल्या. उभ्या होत्या का? ह्या आरतीला का पडल्या? घरी सांगितलं मालक, लग्नात सापाचं काय काम? त्याला साप गुंडाळून गळ्यात. मग अहो फणा उगारला आरतीवर सापानं. मग तुमच्या सासूला वाटलं बाप रे देवा, माझ्या बापूच्या जावयाच्या गळ्यात जिवंत साप, माझ्या ताईचं खरं नाही म्हणून पडली. अरे मला दया येते का? सापाला काळ म्हणतात आणि जिचा जावाई काळाला गळ्यात घालून फिरतो तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नसतो. काळाला गळ्यात घालतो तो महादेव, काळावर नाचतो तो श्रीकृष्ण, काळावर झोपतो तो श्री विष्णू. तरी आरती का पडली? दुसरं एक कारण आहे. बरेच दिवस तयारी की सोन्याची आरती, सोन्याच्या फुलवाती माझ्या बापूला जावायाला सोन्याच्या आरतीनं ओवाळलं. पण हात कंटाळसर गळ्यापर्यंत गेला आणि वर लक्ष गेलं सासूचं. जावयाच्या डोक्यावर दिसली चंद्राची कोर. बापरे, जिथं माझ्या जावयाला साक्षात आकाशाचा चंद्र ओवाळतो तिथं हे डालड्याची फुलवात काय कामाची? लाजून पडली आरती. हा त्यातला दुसरा अर्थ आहे. सासूबाईला उचललं, आत नेलं.
सगळीकडे एकच चर्चा चालू होती, तो आला पाहिजे रे, चिपळावाला, शेंडीवाला, विण्यावाला बुवा. त्यानं बघितला नवरदेव बैलवाला. तेवढ्यात आवाज आला, नारायण. बाबा, कोणी सन्मान करणार नाही, तुम्हाला चहा सुद्धा नाही मिळणार वाड्यात. आता आपले सन्मान मिळा तो भी जाऊंगा, अपमान होतो दुनिया साधू काही. ते आले, थंड स्वागत झालं आणि मग उदासीनतेचं कारण सांगायला सुरुवात केल्यावर, हिमालया, ज्या पार्वतीला माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी म्हणतो ना, अरे तू मी तिचे लेकरा होती, जगाची माय आहे. जगन मातेचं बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं. ती जन्मोजन्मी शिवाची अर्धांगिनी आहे. मागच्या वेळी दक्ष कन्या सती होती, तुझ्या नशिबानं तुझ्या पोटी जन्माला आली. हे सगळे सांगितलं, गैरसमज दूर झाला ना. मग आनंदाचं वातावरण. मग धर्म अर्थ काम मोक्ष 4 मंगल फेरे. ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये पार्वती आईचा हात हिमालयाच्या हातात, पार्वतीचा हात हिमालयानं महादेवाच्या हातात दिला. पाणीग्रहण सोहळा संपन्न झाला. काही दिवस गेले, आता निघण्याची तयारी. हिमालयासारखा पहाड ढसढसा रडू लागला. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप जगात सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं रडल्याशिवाय राहत नाही. का? लेकीचं निस्वार्थी प्रेम तिच्या बापाला रडवतं. पार्वती मातेला मैना माता करेऊ सदा शंकर पदपूजा, नारी धर्मपती देवन दूजा. मजल दर मजल करीत 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 भगवान शिव आणि पार्वती माता कैलासावरती येतात. समयोपरांत 2 पुत्रांचा जन्म होतो, कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान. कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा. असे काही दिवस गेले. एक दिवस प्रसन्न वदन शिवजीला माता पार्वतीजी नम्रतेनं म्हणाल्या, प्रभुजी, मुझे गत जन्म की याद है. पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा आपके साथ राम कथा सुनने के लिए अगस्त्य जी के आश्रम में आए थे. अगस्त्य की सरलता का मैंने गलत अर्थ लगाया कर ध्यान से नहीं सुनी. आपका कहना नहीं माना. दोबारा जन्म मिला, हिमालय की गोद में मेरा नाम पार्वती रखा गया. सद्भाग्य, एक जन्म में आप मुझे पति मिले. एक जन्म लिया तो भी संशय नहीं गया, लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से. पहले आपके साथ वाद करते थे, संवाद. पूछो देवी, आप कहते राम ब्रह्म है, अभी भी कहता हूँ राम ब्रह्म है. तो राजकुमार के बचपन की कथा कहो, यज्ञ संस्कार की, वनगमन की, सीताहरण की, जटायु मरण की, दशरथ की, सेतु बंधन की, रावणवध की कथा कहो, राज तिलक की. आपको अनुकूल लगे तो भगवान स्वधाम कैसे गए वो भी कहो, भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो, और मेरी गलती हो गई तो वो भी कहो. शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते 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 मुझे पूरा रामायण बता दिया. मैं जरूर कथा सुनाऊंगा देवी, लेकिन आज नहीं, कल 5 बजे आना. आज की कथा यहाँ विश्राम लेती है. उद्या राम जन्मापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आज पहिला दिवस आहे. मूर्ती प्राण प्रतिष्ठा, नंतर पूजने, बाबांचं कीर्तन. त्याच्यात आज थोडा 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 उशीर होत गेला. आम्हालाही काला घरी होता कंटाळ सर. 11ला बरोबर संपवलं तरी 6 वाजता आलोच इथं. 750 किलोमीटर बरोबर 7 तासात आलो. मी पाटलांना सांगितलं होतं पहिला दिवस 1 तास उशीर होण्याची दाट शक्यता आहे, म्हणून आज पहिल्या दिवसाची कथा. पाटील म्हणले आपण 9 पर्यंत करू. आज उद्यापासून नाही, उद्या बरोबर 5ला. उत्तमराव